एका वेळेला बाहेर गेले आणि त्याला तेच रुपये उलट्या मार्गाने म्हणजे ज्या शेल कंपन्या होत्या त्यांच्या मार्गाने येऊन ती कुठे इन्व्हेस्टमेंट केली, मग त्याचे काय फायदे झाले अडाणीला, मग खरोखरच अशा प्रकारचा पैसा बाहेर गेला का आणि तो पैसा आणला का आणि मग तो हा वापरला का, त्यांची नावं शोधायला लागतील, त्यांचे क्रेडेन्शियल शोधायला लागतील, त्याला भरपूर वेळ लागेल. तेवढी सेविकेरे खरोखर यंत्रणा आहे का, की मग खरोखरच अडाणी आणि मोदी यांच्या संपर्क आहे का. मेन ग्रोथ कशात दिसते तर सर्व्हिसेस सेक्टर मेजर, पण मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर अजूनही खाली आहे. 2023-24 संपेल मार्च एंडला, तेव्हा ही ग्रोथ साधारण 5.4% किंवा 6च्या दरम्यान असेल. ती आणि शहा असतील मेनली हे 24/7 24/7 पॉलिटिक्स करणारे नेते आहेत. त्याला उत्तर देण्यासाठी हा जो सगळा जमावडा आहे तो कितपत तयार आहे, काम करायला तयार आहे तेवढी लोक. एकीकडे इंडिया आघाडीची बैठक सुरू असतानाच अदानी संदर्भात एक धक्कादायक माहिती समोर आली. अदानींनी परदेशातून त्यांच्या शेअर्समध्ये हेराफेरी केल्याची एक माहिती समोर आली. या संदर्भात सर हे प्रकरण कसं आहे आणि ते आपल्या प्रेक्षकांना सोप्या शब्दात कशा पद्धतीने सांगता येईल? जे शेअर मार्केटमध्ये उलाढाल करतात, अत्यंत सोप्या भाषेत बोलायचं झालं तर कुठल्याही कंपनीमध्ये जी इन्व्हेस्टमेंट येते ती देशातनं येते आणि परदेशातनं येते आणि ते करत असतानाचे मार्ग वेगळे असतात. एक स्टॉक मार्केट असतं, एक बॉन्ड्स असतात आणि वेगवेगळ्या प्रकारच्या अशी इन्स्ट्रुमेंट ज्याला म्हणतात त्याच्यात असतात. आता इथे आरोप काय आहे, जे जॉर्ज सोरोस त्यांची जी एकूण जी संस्था आहे त्यांनी केलेली आहे किंवा आधी जे हिंडनबर्ग केलेलं होतं त्यांनी, त्यांच्या म्हणण्यानुसार शेल कंपन्याच असतात, मॉरिशस आहे किंवा बाकी इतर कंट्रीजमध्ये, त्या शेल कंपन्यांच्या मध्ये सुद्धा इन्व्हेस्टमेंट असते. ती काही लिगली असते, काही इलिगली होते. आरोप काय आहे आता यांच्यावर, तर आत्ताचा जो लेटेस्ट आला बरा जॉर्ज सोरोसच्या एकूण जी संस्था आहे त्यांच्यातर्फे, की साधारण $1 बिलियन म्हणजे आत्ताचंच आपण जर का रुपयाचं व्हॅल्यू धरली तर 82 रुपये हे $1 होतं. म्हणजे तू कॅल्क्युलेट कर, एवढे रुपये एका वेळेला बाहेर गेले आणि त्याला तेच रुपये उलट्या मार्गाने म्हणजे ज्या शेल कंपन्या होत्या त्यांच्या मार्गाने येऊन ती कुठे इन्व्हेस्टमेंट केली तर अडाणीच्या याच्यामध्ये, ज्याला म्हणतात शॉर्ट सेलिंग, म्हणजे त्यांच्याच शेअरमध्ये गुंतवणूक किंवा त्यांचे शेअर कसे इन्फ्लेट होतील याकडे लक्ष देऊन हे सगळं ऑपरेशन करण्यात आलं. मग त्याचे काय फायदे झाले अडाणीला, तर तो जो पैसा मिळाला तर त्या पैशातनं, जसं काल राहुल गांधी म्हणाला किंवा त्या जॉर्ज सोरोसच्या याच्यात म्हटलं आहे, त्यांनी तो पैसा इथले ॲसेट्स आहेत म्हणजे पोर्ट्स, एअरपोर्ट्स, रोड्स आणि बाकीचे सगळे किंवा पायाभूत सुविधा, इन्फ्रास्ट्रक्चर हे विकत घेण्यात त्यांना मदत मिळाली. मुद्दा हाच आहे ना, की मग खरोखरच अशा प्रकारचा पैसा बाहेर गेला का आणि तो पैसा आणला का आणि मग तो हा वापरला का. अत्यंत सोप्या भाषेत ह्या काल जसं म्हणालं तसं ही कुठली पॉलिटिकल आयडिओलॉजिकल लाईन न घेता मग आपल्या इथे सेबी ही मार्केट वॉच आहे किंवा रेग्युलेटर आहे. मग अशा प्रकारची शेअरची उलाढाल होत असते, खाली वर गेले, त्याच्यामध्ये शॉर्ट सेलिंग झालं, त्याच्यामध्ये कुणी अफरातफर केली का, तर ह्याची सबंध चौकशी ही सेबी करत असते. मग वाजवी मुद्दा उरतो तो हाच, की मागच्या वेळेला जी सेबीनी चौकशी केली मग त्याच्यात क्लीन चिट जर मिळाली असेल किंवा अजून मिळायची आहे, इनफॅक्ट सुप्रीम कोर्टाने कमी केली त्याच्यात मिळाले. माझी माहिती आहे सेबीनुसार त्यांनी आत्ता मध्येच सुप्रीम कोर्टाला 14 दिवसाची मुदत मागली आहे का, त्याच्यात बरेच गुंतागुंतीचे इश्यू आहेत. म्हणजे ज्याला म्हणतात फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स किंवा FPIs म्हणतात, त्यांची नावं शोधायला लागतील, त्यांचे क्रेडेन्शियल शोधायला लागतील, त्याला भरपूर वेळ लागेल. तेवढी सेविकेरे खरोखर यंत्रणा आहे का, तर मला असं वाटतं ती नाही. त्यामुळे ही सगळा हा खरा गुंतागुंतीचा विषय आहे. पण नक्की एक मात्र नक्की आहे, की जर अशा प्रकारचं जर का शॉर्ट सेलिंग किंवा अशा प्रकारचा जर जरा आता काल अडाणींनी त्याचं क्लॅरिफिकेशन दिलं आहे की हा जुना मुद्दा आहे, 2013-14चा आम्ही सगळं क्लिअर झालेलं आहे, याच्यात सगळी इन्क्वायरी झाली आहे, आम्हाला कुठे हे नाही. मुद्दा हाच होतो की राजकीय जो कुठलाही पॉलिटिकल किंवा जो ज्याला म्हणतात ॲनिबल असतो तो ह्या संदर्भातली चौकशी मागणारच आणि त्यात गैर आहे असं वाटत नाही. मग आता केंद्राने ठरवायचं आहे ना, की एका बाजूला सेबीची चौकशी चालू असताना JPCची जी डिमांड आता परत उचलून धरलेली आहे ती घ्यायची की नाही. मग ह्याच्यात जी नेहमी जो हे होतो की मग खरोखरच अडाणी आणि मोदी यांच्यात संपर्क आहे का, तर बाहेरच्या संबंध जगाला माहिती आहे, पण मग तुमच्याकडे नसेल तर तुम्ही हे सांगणार आहात का. मुळात आत्ता जो मुद्दा फंडामेंटल जो आता इश्यू उरतो तो हाच आहे, केंद्र सरकारने या संदर्भात अधोरेखित करणं आता गरज आहे. येस, अशा प्रकारचे हे जे कोण असेल ते सेबी संदर्भात चर्चा करेल, त्याच्यात इन्व्हेस्टिगेशन करेल आणि त्यानंतरचा आउटकम असेल त्यानुसार जे रूल्स असेल, नॉर्म्स असेल त्यापासून ॲक्शन होईल. मग JPCचं जर डिमांड होत असेल तर खरोखरच जसं त्यांना आता मग असं आपण ॲनालिसिस होणारच ना, ज्या वेळेला 2G सो कॉल्ड स्कॅम झालं
किंवा कोल स्कॅम झालं सो कॉल. कारण मुळात हेच प्रॉब्लेम आहे की जेव्हा ह्याचं काम काय असतं, ऑडिट करणं, अकाउंट्स, पॉलिसी डिसिजन क्वेश्चन करणं असं. पण हे अनयुज्युअलच होतं भारताच्या लेवलला. त्याचं काय झाली का 2G ह्याच्या. तर अशा पद्धतीने जर का ही जर डिमांड होत गेली तर केंद्राला कुठेतरी येऊन पुढे सांगावं लागेल. एक तर आम्ही करू, नाहीतर नाही करणार. पण एक नक्की आहे, येणाऱ्या काळामध्ये इलेक्शनच्या आधी अडाणीच्या संदर्भातला जो इश्यू असेल तो काँग्रेस सुटवायचा करेल प्रयत्न. पण त्याच्या पुढे जाऊन सांगतो, तो एकच इश्यू चालेल असं नाही. ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात तो रेझोनन्स होत नाही, वोटर्सपर्यंत तो पोचत नाही, त्यांना तो अपील होत नाही. त्यांना आत्ता काय पाहिजे? नोकरी नाही, धंदा नाही, पैशाची कंचन, प्राईस राईज होते, सिलेंडरच्या किमती वाढत आहेत, पेट्रोल किमतीच्या आणि डिझेलच्या किमती वाढलेल्या आहेत. अशा वेळेला माझ्या संसारावर जो काय परिणाम होतो आहे ते इश्यू आत्ता जर का ह्या सगळ्या इंडिया अलायन्सने घेतले तर ते अपील होईल. त्यामुळे मला अजूनही वाटतं अशा प्रकारे अडाणीचा इश्यू हा वन ऑफ द इश्यू असेल, तोच इश्यू असेल असं नाही. कारण आपल्याला आधीचाही अनुभव माहिती आहे, चौकीदार चोर आहे हा इश्यू चालला नाही, लोकांपर्यंत तो असा अपील झाला नाही. त्यामुळे माझ्या दृष्टीने अडाणी हा डेफिनेटली इश्यू आहे, पण तोच इश्यू असेल असं मी, किंवा तो ज्याला म्हणतात ना केंद्रबिंदू असेल असं मला अजिबात वाटत नाही. दुसरा मुद्दा असा की ज्या पद्धतीने केंद्र सरकारकडून सांगण्यात आलं की भारताची जी अर्थव्यवस्था ही फास्टेस्ट ग्रोईंग अर्थव्यवस्था आहे, तर ते GDPचा जो मुद्दा आहे तो कशा पद्धतीने नाही आपल्याला त्याचा कसं आहे, नो डाऊट अबाउट इट. कोरोनाच्या नंतर वेगवेगळ्या ज्या देशांमध्ये आत्ता जी सगळी वाताहत झालेली आहे ती आपण बघतोय. युरोपमधल्या कंट्रीमध्ये निगेटिव्ह ग्रोथ होत चालली आहे. नेदरलँड्समध्ये आता 0.3 मायनस एवढी ग्रोथ झाली. अशा पद्धतीने सगळ्याच कंट्री अफेक्ट झालेल्या आहेत. अशा वेळेला भारत नो डाऊट ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात तसं सिल्वर स्पॉट आहे किंवा सिल्वर लाईनिंग आहे. मग ती आहे का? तर आत्ताचा जो क्वार्टर असतो त्या क्वार्टरमध्ये म्हणजे तिमाही जो रिझल्ट आला त्याच्यानुसार 7.8% आपला GDPचा ग्रोथ वाढला आहे. नो डाऊट अबाउट इट. अत्यंत इंटरेस्टिंग आहे. या संबंध जगाच्या लेवलला कोणाची इकॉनॉमी 2.3%, कोणाची इकॉनॉमी 3.4%, कोणाची इकॉनॉमी फक्त 1%, 2% असताना भारतासारख्या एवढ्या 140 कोटी कंट्रीच्या याला असणं हे भूषणावं आहे. पण ह्याच्यावर थांबून उपयोग नाही. याच्यात मेन ग्रोथ कशात दिसते तर सर्व्हिसेस सेक्टर मेजर, पण मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर अजूनही खाली आहे, फक्त 2% वाढ झालेली आहे. कोअर सेक्टर इन्फ्रास्ट्रक्चरच्या संदर्भात डेफिनेटली म्हणजे ज्याला म्हणतात ना आश्वासक चिन्ह आहे. त्यामुळे एका बाजूला जरी असलं, आता पुढची खरी म्हणजे म्हणतात ना धोक्याची घंटा आता आहे. देशाच्या लेवलला एल निनोमुळे संबंध भारतातल्या मेजॉरिटी स्टेट्समध्ये काही आपण जे पुराचे हे सोडले तर आता दुष्काळाचं सावट आहे. त्याचा परिणाम काय होईल? अन्नधान्याचे आता जे खरीप आणि रब्बीचं पुढचं येणार असेल त्याचं जर नुकसान झालं ते होईल. आपल्या इथलं फिस्कल डेफिसिट म्हणजे राजकोषीय तूट आजच पेपरात आलं आहे, त्याचं टार्गेटच्या म्हणजे 34% गेलेली आहे. हेही चिंतेची बाब आहे. अशा वेळेला सगळे करता एक्सपोर्ट मर्चंटाईज एक्सपोर्ट म्हणून ते आपले खाली चालले. अशा वेळेला म्हणजे ठीक आहे 7.8% गेली, पण तसेच आता जे एक्सपर्ट्स आहेत आर्थिक तज्ज्ञ आहेत त्यांच्यानुसार जेव्हा 2023-24 संपेल पुढच्या मार्च एंडला, तेव्हा ही ग्रोथ साधारण 5.4% किंवा 6च्या दरम्यान असेल. काहींचं म्हणणं आहे ते 8% जाईल. अजूनही RBIला ही कसरत करावी लागते की प्राईस राईजवर कॉन्सन्ट्रेट करायचं का विकासावर, आणि हाच मुद्दा आता येणाऱ्या काळात महत्त्वाचा असणार आहे. त्यामुळे आत्ता केंद्राने जरी किती डिडीम केलं तरी आत्ताच्या येणाऱ्या काळामध्ये एल निनोचा इम्पॅक्ट, ॲग्रिकल्चरमधनं होणारा डिस्ट्रेस आणि त्याचबरोबर अशा पद्धतीने मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये जी अजूनही जी व्हायला पाहिजे ती अजून ज्याला म्हणतात ना म्हणजे ज्याला रिवायवल ते होत नसल्यामुळे हे जर फॅक्टर घेतले तर खरं तर आपला काही धोका अजून सरलेला नाही. नो डाऊट भारत हा जसं म्हणतात तसं आता फास्टेस्ट ग्रोईंग आहे, वन ऑफ दी. पण ते करत असताना आपल्याला कोविडच्या आधीचं सुद्धा कंपॅरिझन करावं लागेल. आपल्याला अजूनही 8% ग्रोथ हे करता आलेलं नाही, किंवा 2009-2010ला जे आपण नेहमी असतो 8% प्लस 9% त्याला करायला आपल्याला वेळ लागेल. माझ्या दृष्टीने अजूनही केंद्रासमोरचं आव्हान हे आणखीन घडत होत जाईल. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे असं म्हटलं जातं की आता भारत हा जागतिक मंदीच्या टप्प्यावरती आलेला आहे. कधीही जागतिक मंदी येऊ शकते. अशा पद्धतीचं वातावरण असताना या सगळ्या गोष्टीमुळे मोदी सरकारला आगामी काळामध्ये ह्या निवडणुका जड जातील का? एक सांगतो तुला, हा जागतिक मंदी हा संबंध जगाचा प्रश्न आहे. त्यामुळे भारत काय आयसोलेट असेल असं होणारच नाही. कारण आपण जागतिक व्यापार संघटनेचे मेंबर्स आहोत. आपण G20 आता होस्टच करतो आहे 9 आणि 10 तारखेला. आपण वेगवेगळ्या देशाच्या ब्रिक्समध्ये आपण आहोत.
अशा वेळेला आणि ज्या मल्टीलॅटर्स म्हणजे IMF आहे, वर्ल्ड बँक आहे, याच्याकडनं आपल्याला लोनसाठी हे होत असतं. अशा वेळेला भारत कुठेतरी असा वेगळा राहील अजिबात नाही. जी देशाच्या म्हणजे जगाच्या लेवलला जी चेंजेस होत असतात त्याचा इम्पॅक्ट होणार. पण म्हणून काय मंदीत आपण लगेच जाऊ आणि आपण मंदीतनं आपलं नुकसान होईल मला अजिबात असं वाटत नाही. कारण ज्याला म्हणतात तसं भारताचे फंडामेंटल हे स्ट्रॉंग आहे. म्हणजे आपली इकॉनॉमी ही आत्ता जसं म्हटलं तसं 6.8% वाढते. ती जरी 6% वाढली तरी त्याच्यात एक आशेचा असा किरण आहे की आपल्याकडे सर्व्हिसेस सेक्टर वाढतो आहे. ॲग्रिकल्चरवरचं ताण कमी होताना दिसतोय. ते काय मोठं भूषणावं नाही. त्याच्यात नवीन नवीन आपल्याला काहीतरी बदल करावे लागतील. मेन इश्यू आहे तो अनएम्प्लॉयमेंट वाढते. जरी आता मोदी साहेब म्हणत असतील की 13 कोटी लोक बिलो पॉवर्टीच्या वर आले, त्यांना मेन आहे नोकरी धंदा दिसत नाही. आपल्या इथल्या ज्या नोकरीचे आत्ता ज्या अपॉर्च्युनिटी आहेत त्या श्रिंक म्हणजे कमी कमी होताना दिसत आहे. मला आता अजिबात असं वाटत नाही की आपण आता मंदीच्या छायेत आहोत. भारताला जे चॅलेंजेस आहेत ते हेच आहेत. एक म्हणजे आत्ता असणारं ॲग्रिकल्चर, त्याच्यामधली प्रॉडक्टिव्हिटी आणि प्रोडक्शन वाढवणं, मॅन्युफॅक्चरिंगची ग्रोथ रेट वाढवणं, सर्व्हिसेस सेक्टरमध्ये आणखीन एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटी कशा होतील त्याच्याकडे लक्ष देणं आणि मग पर्यायाने हे करत असताना पायाभूत सुविधांकडनं जोडणं आपण जो पैसा टाकतो आहे. म्हणजे आत्ताची कालची बातमी आहे, आपण साधारण 2,50,00,000 कोटीच्या वर हे आत्तापर्यंत आत्ताच्या ह्या वर्षात साधारण पैसा खर्च पायाभूत सुविधा हे करण्यासाठी केलेला आहे. मेजर आहे. अशा पद्धतीने जर सगळे आपण प्रयत्न केले तर मी मगाशी म्हटलं तसं एका बाजूला विकास आणि दुसऱ्या बाजूला प्राईस राहील. ह्याचं जेव्हा तारतम्य बाळगलं जाईल, याच्यात जो एक ज्याला स्ट्रायकिंग बॅलन्स म्हणतात तो केला जाईल तर भारताची ही जी ग्रोथ आहे ती आपण पुढे नेण्यात 100% सक्सेसफुल होऊ. पण मी जसं म्हटलं तसं हे चॅलेंजेस आहेत. येणाऱ्या काळातलं आता पावसाची जी आता आपल्याला जे आता म्हणजे खरोखर जो ड्रायेस्ट म्हणतात ऑगस्ट गेलेला आहे तो पुढेही होणार आहे. ते झालं तर मग भारत कसं टॅकल करतो याकडे आपल्याला लक्ष द्यावं लागेल. शेवटचा प्रश्न असा की इंडिया आघाडीची ही जी बैठक सुरू आहे या बैठकीमध्ये एकंदरीत मतमतांतर असल्याचं पाहायला मिळतं आहे आणि त्यामुळे असं आणि त्यातच आता राहुल गांधीसुद्धा परदेश दौऱ्यावर जाणार आहेत. बैठक होती आणि लगेच राहुल गांधी परदेश दौऱ्यावर जात आहे. ही आघाडी टिकू शकते का आणि ही आघाडी मोदी सरकार मोदींचा पराभव करण्यासाठी तेवढी सक्षम आहे का? मला असं वाटतं आघाडी होणं हे म्हणजे त्याला नो ऑप्शन. कुठलीही राजकीय पक्ष किंवा पॉलिटिकल पार्टी स्वतःच्या सर्वायवलबरोबर सामूहिक सर्वायवलवर डेफिनेटली कॉन्सन्ट्रेट करत असते. म्हणजे ज्या पद्धतीने ज्याला इंग्लिशमध्ये BJP म्हणतात त्याचं जॉगरनॉट म्हणजे आता इतकं ते आता प्रस्थापित झालेले आहेत 2014 नंतर आणि इतके ते बलवान झालेले आहेत की त्यापुढे कोण टिकणारच नाही अशी एक जी भूमिका घेतली गेली BJPकडनं. मला असं वाटतं त्यात तथ्य नाही. कारण लोकशाहीमध्ये जेवढी प्रबळ ही रुलिंग पार्टी असते तेवढाच प्रबळ अपोजिशनही असणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे मी अजिबात रिडिक्युल करणार नाही की हा इंडिया अलायन्सचा जो एफर्ट चालू आहे तो म्हणजे फुसकाच बार आहे. मला अजिबात वाटत नाही. शेवटी जे म्हणजे म्हणतात ना ज्याला सर्वाईव्ह करायचं आहे ते हातपाय मारणारच. त्यामुळे मला अजिबात वाटत नाही. आणि हे डिफरन्सेस असतात. कोण म्हणतं BJPमध्ये डिफरन्सेस नाही आहेत? येतातच आहेत ना. कोण म्हणतं RSS आणि BJPमध्ये डिफरन्स नाही, फक्त ते दिसत नाही. काही प्रमाणात आल्यावर ते काय होतं सर्वांना माहिती आहे. त्यामुळे मला असं वाटतं हे जे डिफरन्सेस असतील त्याच्यातनं हे काय शिकतील हे बघितलं पाहिजे. माझ्या दृष्टीने 2 महत्त्वाचे आहेत. नुसतं मोदी विरोध हे चालणार नाही तर मोदीच्या विरोधात मुद्दा काय आहे? मुद्दा काढावा लागेल ना. त्याचबरोबर नो डाऊट आपल्याला मानलं पाहिजे मोदी आणि शहा असतील मेनली हे 24/7 24/7 पॉलिटिक्स करणारे नेते आहेत. त्याला उत्तर देण्यासाठी हा जो सगळा जमावडा आहे तो कितपत तयार आहे? काम करायला तयार आहे तेवढी लोक. ते करत असताना एक जो कॉमन कुठला इश्यू असेल, विकासाचा असेल, प्राईस राईज असेल, अनएम्प्लॉयमेंट असेल किंवा JPनी जसं केलं होतं इमर्जन्सीच्या विरोधात, अशा पद्धतीने खरोखरच एक वावटळ निर्माण करणारे असे मुद्दे घेणार आहेत का जे लोकांना अपील होतील. आज लोकसत्ताने या संदर्भात आग्रहलेख लिहिला आहे की आता काँग्रेस किंवा ही इंडिया आघाडी त्यांच्यासाठी अण्णा कोण बनणार? जसं भाजपसाठी अण्णा हजारे अण्णा बनले होते, आता तसं तोच. ॲब्सोल्युटली मी कोणाचं नाव घेणार नाही. त्या अण्णा हजारेंनी काय केलं आता सगळ्यांना माहिती आहे ना. ते आता कसे चिडी शिपून बसलेले. माझ्या दृष्टीने तो मुद्दा नाहीच आहे. माझ्या दृष्टीने तो हाच आहे मोदी वर्सेस मुद्दा कुठला काढतात. एक दुसरं मोदी हे OBC आहे अजूनही इंडिया अलायन्सकडे एक क्रेडिबल नेता राष्ट्रीय नेत्यावर नाही. लालू प्रसाद बिहार, नितीश कुमार बिहार, आणखीन कोणी का ममता बॅनर्जी जी फक्त वेस्ट बेंगॉल. पण OBC म्हणून एक त्यांना ठोकर देणारा आणि एकदम बलवान असा नेता जो सगळ्यांना ॲक्सेप्टेबल असं नाही. त्याचबरोबर प्राईस राईजच्या संदर्भात अनएम्प्लॉयमेंट झाली, एज्युटेशन्स नाही. त्यामुळे मला असं वाटतं हे जोपर्यंत
इंडिया अलायन्स एकत्र येऊन अशा प्रकारचा एक कॉमन प्रोग्राम करून मोदी आणि पर्यायी बी जे पीच्या विरुद्ध देशभर आंदोलनं करतील, हा मुद्दा लोकांपर्यंत नेऊन पोचतील. तोपर्यंत हे अलायन्स नो डाऊट एक प्रयत्न उल्लेखनीय आहे, पण तो किती सक्सेसफुल होईल यासाठी आपल्याला पुढच्या म्हणजे मी सांगता तसं बी जे पीतले काही जण कॅल्क्युलेशनमध्ये एकदम माहीर असतात. त्यांच्या म्हणण्यानुसार साधारण 210 दिवस आहेत येणाऱ्या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये. त्यातले आपण 50 दिवस सोडले, ते कशाला सोडूया, गणपती, ख्रिसमस, दिवाळी, अमुक तमुक तमुक. मग राहिलेल्या ज्या 100 दिवसामध्ये जी बी जे पीनी तयारी केली आहे बूथ लेवलपर्यंत, ब्लॉक लेवलपर्यंत, इन्फ्लुएन्सरपर्यंत जाणार, आहे का इंडिया अलायन्सची तयारी? त्यामुळे जर का मोदी आणि मग बी जे पी, ज्याला मी म्हणतो जे जुगरनॉटला उत्तर द्यायचं असेल, तर ह्या सर्वंकष असा जर का भूमिका घेतली तरच यांचा टिकाव लागेल, नाही तर पुढे काय आहे सर्वांना माहिती आहे. नक्कीच. हे होते अर्थशास्त्रीय विश्लेषक संजय जोग सर. सर, तुम्ही मॅक्स महाराष्ट्राशी बातचीत केली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि जे मुद्दे आपण ऐकलेले त्यामध्ये मोदी विरुद्ध मुद्दा हाच खऱ्या अर्थानं इंडिया अलायन्ससाठी अत्यंत महत्त्वाचा घटक असणार आहे. त्यामुळे मोदींचा विरोध करून फक्त चालणार नाही, तर त्यांना विकासाचा किंवा आणखी कुठला मुद्दा हा अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे, असं मत संजय जोग सरांनी व्यक्त केलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट रोनक वाल्मिकीसह भरत मोहोळकर, मुंबई.